तर संविधानाची उद्देशिका हा पाठ आपण या ठिकाणी बघत आहोत. तर यामध्ये संविधानाची उद्देशिका आपण बघितलं, सार्वभौम राज्य असेल किंवा समाजवादी राज्य असेल, धर्मनिरपेक्ष राज्य असेल, लोकशाही आणि गणराज्य याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. तर आज आपल्याला उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता, बघा ही सगळी तत्वे आपल्या संविधानात नमूद केलेले आहेत. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, समता, समानता हे 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याची हमी या ठिकाणी संविधानानं दिलेली आहे. फक्त संविधानामध्ये लिहायचं आणि त्याची अंमलबजावणी करायचं असं नाही, ती कायदे करायची आणि प्रत्यक्ष व्यवहारात आणायची अशी हमी या ठिकाणी दिलेली आहे. तर या मूल्यांचा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आता न्याय म्हणजे काय? अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी देणे म्हणजे सर्व भारतीय नागरिकांची प्रगती व्हावी, त्यांना संधी मिळावी म्हणजेच हे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण व्हावं, फक्त एकट्याचेच कल्याण व्हावं असं नाही, गावातील काही लोकांचंच कल्याण व्हावं असं नाही, तळागाळातील ते धनदांडग्यापर्यंतचे सर्वांचं कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचं आहे, म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे होय. तर यालाच आपण न्याय असं म्हणू शकतो. उद्दिष्टेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले. जे उद्दिष्ट आहे ना, त्या उद्दिष्टेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. नंबर 1 सामाजिक न्याय. आता सामाजिक न्याय कशाला म्हणलेला आहे बघा. आता व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश किंवा जन्मस्थान, म्हणजे जन्मस्थान म्हणजे कसं, मी या राज्याचा आहे, तू या राज्याचा आहेस, तू इथं येऊ नकोस, मी तिथं जाऊ नको, अथवा लिंग, जे स्त्री असेल पुरुष असेल यावर कोणताही भेदभाव करू नये. बघा काय सांगितलं सामाजिक न्यायामध्ये. जात, तू अमुक जातीचा, मी तमुक जातीचा आपणाला म्हणता येत नाही. धर्म कोणताही असो, वंश त्याचा कोणताही असो, तिची भाषा कुठलीही असो, तेलुगू असेल, कन्नड असेल, हिंदी असेल ना आणि बंगाली असेल, प्रदेश कुठलाही असो, जन्मस्थान कुठलाही असो भारतातला तो, आणि अशावर आपण भेदभाव करू शकत नाही. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच आहे. सर्वांचा दर्जा, आपण भारतीय आहोत असं म्हणतो ना, प्रार्थना म्हणतो, पाठ आहे आपणाला, आपण सगळे बंधू भाऊ आहोत असं म्हणतो आपण, सर्वांचा आदर करायचा आहे आपणाला. तसं इथं आपल्याला भेदभाव करता येत नाही. मग कुणाचं जात असेल, धर्म असेल, वंश वेगवेगळा असेल, लिंग भाषा वेगळी असेल, यावर आपण अजिबात भेदभाव करू शकत नाही. सर्वांचा दर्जा म्हणून माणूस समान आहे, सारखा आहे, हे यामध्ये आपल्याला सांगितलेलं, या न्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 2 आर्थिक न्याय. आता भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात, आणि असे लोक आपल्या देशात आहेत. कितीतरी लोक भूकमारीनं मरतात, उपासमारीनं मरतात, कुपोषणानं मरतात, हे आपण बातम्या ऐकतो, बघतो, समाजात बघतो. या सगळ्या बाबी कशामुळे होतात? आपल्या देशाचं गरिबी किंवा दारिद्र्य यामुळे आपल्याला घडू शकतं. म्हणून गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला व प्रत्येक कुटुंबाला पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवून द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी, भूकमार, उपासमार, कुपोषण
गरिबी, दारिद्र्य या जर गोष्टी नष्ट करायच्या असेल तर उपजीविकेचं साधन या ठिकाणी निर्माण करावं लागतं आणि या उपजीविकेचं साधन निर्माण करून आपल्या देशातील दारिद्र्य नष्ट करावं लागतं. तर आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि तोही कोणत्याही भेदभावाशिवाय दिलेला आहे. म्हणजे अजिबात आपण भेदभाव करू शकत नाही असा अधिकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि ह्या जर गोष्टी आपल्याला मिळत नसेल तर आपण सरकारला भांडू सुद्धा शकतो आणि ते मिळवू सुद्धा शकतो. मग त्याचे अनेक प्रकार आहेत. त्या अनेक प्रकारांना आपण शासनाकडून या सर्व गोष्टी आपण मिळवून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला नंबर 3 बघायचा आहे राजकीय न्याय. राज्य कारभारामध्ये भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क आहे. मग सर्वांना समान हक्क आहे. प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जो भारतीय 18 वर्षाचा आहे त्याला मत देण्याचा अधिकार आहे. हे अधिकार आपणाला संविधानानं दिलेलं आहे आणि हे कोणीही आपल्यापासून हिरावू शकत नाही. म्हणून ज्या मुलांची 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना आपलं नाव नोंदवावं लागतं आणि नोंदवून मत या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं. तर अशा पद्धतीनं न्याय आणि या न्यायामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय असे 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी या मूल्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 2 स्वातंत्र्य या ठिकाणी बघायचं आहे. तर या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमताचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे, लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असले तर लोकशाही प्रगल्भ होते. नाहीतर मनालाच लोकशाही आणि काहीच काम करू शकत नाही. यामुळे लोकशाही प्रगल्भ होऊ शकत नाही, वाढू शकत नाही. समजा लोकशाही जर बळकट करायची असेल तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक कुठल्याही अटी सरकारच्या असू नये, कुठलेही निर्बंध असू नये. आपल्यातील ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमताचा विकास कसा होईल याकडे आपण लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे आणि तशाच तसं पोषक वातावरण सुद्धा या ठिकाणी आपल्या देशात निर्माण झालं पाहिजे. यालाच आपण स्वातंत्र्य असं म्हणलेलं आहे आणि असं असेल तरच आपली लोकशाही या ठिकाणी वाढू शकते. तर अशा पद्धतीचं स्वातंत्र्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण आपले विचार मांडू शकतो. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण भाषण करू शकतो. भाषणाचा अधिकार आहे म्हणून भाषण करताना कुणालाही शिवाय देता येत नाही. तर भाषण स्वातंत्र्य आहे तर ते भाषण आपण या ठिकाणी करू शकतो. प्रत्येक विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विचारांची देवाणघेवाण आपल्याला या ठिकाणी सहकार्याने एकोप्यानं आपण करू शकतो. त्यांचे विचार आपण ऐकू शकतो. आपले विचार त्यांना सांगू शकतो. एखादी समस्या असेल तर ती समस्यासुद्धा आपण या ठिकाणी मांडू शकतो किंवा ऐकू शकतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला संविधानामध्ये पारित या ठिकाणी केलेलं आहे, लिहिलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण या गोष्टी घेऊ शकतो. आता श्रद्धा, समजुती व उपासना. श्रद्धा असेल, समजूत असेल किंवा आपण एखाद्या देवाची उपासना करतो. प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपापल्या धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी आहे. किंवा तो अमुक म्हणजे मंदिरामध्ये का जातो, पाया का पडतो देवाचे, असं आपल्याला कोणी म्हणू शकत नाही. कारण आपल्या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रत्येक धर्माला त्याच्या जातीनुसार, धर्मानुसार, ग्रंथानुसार वागण्याचा अधिकार आहे. आपले मत मांडू शकतो. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य संविधानानं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे. आपापल्या देशातील आपले सण उत्सव आपल्या धर्मानुसार आपण साजरे करू शकतो. श्रद्धास्थाने बाळगण्याचं किंवा उपासनेचं स्वातंत्र्य यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून आपले सण उत्सव, आपले श्रद्धास्थाने
किंवा आपली उपासना, या सर्व गोष्टी आपण करू शकतो. याला कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. कारण या सर्व गोष्टी स्वातंत्र्य हे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे तर घटनेमध्ये लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. आणि या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत. यानंतर आपल्याला समता बघायचा. समता आता उद्दिष्टेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतची समतेची हमी दिलेली आहे. उद्दिष्टेनं, संविधानानं, घटनेनं समतेचे म्हणजे काही हमी या ठिकाणी दिलेली आहे. आता काय म्हणतं बघा, जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा समान दर्जा या ठिकाणी भारतीय संविधानानं दिलेला आहे. म्हणून तो आमच्या राज्यात का आलास, अमुक धर्माचं आहे, तुझी भाषा वेगळी आहे, तुझं जन्मस्थान वेगळं आहे, असं आपण भेदभाव करू शकत नाही. आणि आता तर आपण काश्मीरमध्ये सुद्धा जाऊन राहू शकतो. तो सुद्धा कायदा आपण मागे बघितला. आता आपण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही राहू शकतो, कुठेही आपण व्यापार करू शकतो, कुठेही धंदा करू शकतो, कुठेही नोकरी करू शकतो. हे आपल्याला समतेमध्ये काही जी मूल्य आहेत ते मूल्य आपल्याला संविधानामध्ये दिलेलं आहे. उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे, सर्वांना समान वागणूक देणे, सगळे समान आहेत. उद्दिष्टेने संधीची समानता महत्त्वाची मानलेली आहे. आणि आपल्याला विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. म्हणून जात, धर्म, पंथ असा भेदभाव, उच्च नीच, श्रेष्ठ गरीब असा अजिबात भेदभाव केला जात नाही. सर्वांचं सुख कसं होईल, सर्वांना सगळ्या गोष्टी कशा प्राप्त होतील आणि त्या भेदभाव न करता कशा मिळतील याकडे संविधानानं लक्ष दिलेलं आहे. आणि या सगळ्या जे मूल्य आहेत ही मूल्य आपल्याला या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता यानंतर संविधानाच्या उद्दिष्टेत एक अगदी वेगळ्या आदर्शाचा आणि तत्वाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ते म्हणजे बंधुभावाची निर्मिती. ते म्हणजे बंधुभावाची निर्मिती. आता बंधुता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. संविधानकारांना असं वाटलं, ज्यावेळेस संविधान लिहिलं, समता, न्याय, बंधुता वगैरे वगैरे सगळे तत्वे या ठिकाणी सांगितली गेली, त्यांना असं वाटलं केवळ समतेची हमी देऊन भारतीय समाजामध्ये समता निर्माण होणार नाही. समाजात समता निर्माण होणार नाही त्यासाठी कितीही जर कायदे आपण केले तरी जोपर्यंत भारतीयामध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून बंधुता फक्त आपण घरातले भाऊ सारखे चांगले राहावं आणि देशाच्या नागरिकांसोबत आपण चांगले राहू नये तसं नाही. तर आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत आणि सर्वजण भारताचे नागरिक असल्यामुळं आपण सगळेजण बंधू आहोत. तर या बंधुभावानं आपल्याला या ठिकाणी जगायचं आहे, राहायचं आहे, विचार करायचा आहे. म्हणून कायदे करून चालणार नाही. जोपर्यंत बंधुता आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत कायद्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्टेत समाविष्ट केलेलं आहे. या उद्दिष्टेमध्ये बंधुभावाची उद्दिष्ट या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे. म्हणून बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्पराविषयी आत्मीयता भावना निर्माण होऊ शकते. म्हणून भारतातील सर्व नागरिक आपले बंधू आहेत, सगळे भगिनी आहेत असं आपण या ठिकाणी मानलं पाहिजे. आणि सर्वजण आपण बंधू भावानं, मग तो कोण्याही जाती धर्माचा असो, नाहीतर आपापल्या जातीचा पाहुणा सोहळा जवळचा भाऊ बाकीचे नाही असं नाही. जात, धर्म, पंथ सर्व विसरून सर्वांना आपण एकत्र या ठिकाणी केलं पाहिजे. सर्वजण आपले आहेत अशी भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. बंधुभाव परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो आणि एकमेकाच्या समस्याबाबत लोक संवेदनशीलतेने विचार या ठिकाणी करत असतात. किंवा समाजामध्ये कोणावर अन्याय झाला,
सहानुभूती आपल्यात निर्माण झाली पाहिजे, प्रेम जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. या गोष्टी आपण निर्माण केल्या पाहिजे आणि या सर्व संविधानामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा याचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे एका व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो, तो कुणीही असो, कुणी जाती धर्माचा असो. व्यक्ती म्हणलं की त्याला सन्मान आपण दिला पाहिजे. मग तो जात धर्म वंश लिंग भाषा यावर आधारित नाही, तो कुण्याही जातीचा असो. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने व सन्मानाने वागवावे असे वाटते. आपल्याला वाटतं की नाही व सर्वांनी आपल्याला मान द्यावा, सर्वाला आपण आदरानं बोलावं, सर्वांनी आपल्याला आदरानं बोलावं, व त्यांनाही असंच वाटत असेल ना. म्हणून आपण लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, ते लोक आपल्याला या ठिकाणी देतात. आपण लोकांना आग्रह केला पाहिजे, लोक आपल्याला आग्रह करतात. म्हणून धर्म जाता लिंग वगैरे भाषा अजिबात आपण मानायचं नाही आणि सर्वांनी आपण सर्वाशी आदरानं वागायचं आणि आपण सुद्धा सन्मानानं वागायचं. ते सुद्धा लोक आपल्याशी सन्मानानं वागतात. अशा पद्धतीनं आदर घ्यायचा आणि आदर द्यायचा, आदर घ्यायचा आणि सन्मान द्यायचा आपण अन्य व्यक्तीचा अशा पद्धतीने केला पाहिजे आणि ते व्यक्तीसुद्धा आपला आदर सन्मान या ठिकाणी करतात. म्हणून जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा या ठिकाणी आदर करून तिचा स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल, तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी या बंधुभावाची लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत, तत्त्व या ठिकाणी सांगितलेले आहेत. भारतातील सर्व नागरिकांशी आपण मिळून मिसळून आदरानं जरा वागलो तर आपल्या देशात अखंडता नांदेल, बंधुभावता नांदेल आणि आपल्या देशाचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. म्हणून आपापल्या व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल अशा वातावरणात बंधुभावी सहजरित्या वाढीस लागेल आणि न्याय आणि समतेवर आधारलेल्या नवा समाजाच्या निर्मितीचे कामे अधिक सोपे या ठिकाणी होऊ शकेल. म्हणून भारताच्या संविधानात उद्दिष्टे न्यायाचे मार्गदर्शन प्राप्त केलेलं आहे. तर अशी उद्दिष्टिका आपण या ठिकाणी बघितलं. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे, याचा उल्लेख उद्दिष्टिकेमध्ये शेवट या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ही भारताची उद्दिष्टिका आपण या ठिकाणी थोडी बहुत माहिती या ठिकाणी घेतलेला आहे. यापुढे आणखीन आपल्याला डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर यानंतर आपल्याला हा पाठ दुसरा संपलेला आहे. तर एक लक्षात घ्या, तर ह्याचा स्वाध्याय आपल्याला लिहायचा. मी प्रत्येक वेळेस पाठ घेताना सांगितलं आहे, ज्या वेळेस शाळा चालू होईल तेव्हा प्रथम सत्राचा पूर्ण स्वाध्याय मी पाहणार आहे, इतिहास आणि भूगोल नागरिकशास्त्राचा. आता लिहून ठेवायचा आहे. द्वितीय सत्रामध्ये चालू झाल्यानंतर त्याच्यावर सह्या केल्या जातील, तुम्हाला त्याचे गुण दिले जातील आणि नाही लिहिल्यास पुन्हा लिहावं लागेल तुम्हाला. म्हणून स्वाध्याय लिहा, पूर्ण स्वाध्याय लिहा. आता आपली नोव्हेंबरमध्ये प्रथम सत्र परीक्षा होणार आहे, त्या अनुषंगानं तुम्ही अभ्याससुद्धा करा. चांगले मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. म्हणून जसं आपण घटक चाचणीचा पेपर काढलेला होता तसाच पेपर आपला प्रथम सत्राचा सुद्धा आहे. 25 मार्काचा पेपर आहे, 50 मार्काचा पेपर आहे. 25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आणि सर्व पेपर MCQ पद्धतीनंच काढलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह 4 पर्याय, त्या 4 पर्यायापैकी 1 उत्तर. म्हणून नागरिकशास्त्राचे 3 पाठ, इतिहासाचे 6 पाठ आणि भूगोलाचे 5 पाठ ह्या प्रथम सत्रापर्यंत अभ्यासक्रमामध्ये येणार आहे. प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहासाचे 6, नागरिकशास्त्राचे 3 आणि भूगोलाचे 5 आणि सर्व परीक्षा MCQ पद्धतीने होणार आहे. 4 पर्याय राहणार आहेत. तसं तर मॅसेज आम्ही टाकलेला आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि स्वाध्याय सर्वांनी लिहा, अभ्यास करा आणि पुढचा एक पाठ आहे, त्या पाठावर आपली आणखीन एक परीक्षा, म्हणजे 3 नागरिकशास्त्राचे 3, हा दुसरा झाला, तिसरा, अशा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीनं हा पाठ संपला. नमस्कार.